अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 9वा. आता अवधान एकलेची द्यावे, मग पात्र व्हावे सर्व सुखा. ऐसे असे माझे प्रतिज्ञा वचन, ऐका संत जन उघड आहे. तुम्हा सर्वज्ञांच्या सभे माझी येथ, नसे हो बोलत आढ्यतेने. द्यावे अवधान तुम्ही संतजनी, माझी विनवणी सलगीची. जरी तुम्हा ऐसी माहेरे श्रीमंत, लळे पुरे होत लळ्यांचेही. मनोरथांचेही जे का मनोरथ, सर्व ते निभ्रांत पूर्ण होती. प्रसन्नता रूपी मळे भरा आले, कृपादृष्टी जले आपुलिया. थकलो भागलो सुखे मी लोळेन, सावली देखोन आता येते. डोह सुखरूपी अमृताचे तुम्ही, लाहू ओल आम्ही निजेच्छेने. कराया सलगी जरी येथे भ्यावे, तरी शांत व्हावे मग कोठे. ना तरी बालक बोबडेची बोले, टाकीत पाऊले साडी तिडी वेडी वाकडी. परितयाचेही करोनी कौतुक, समाधान सुख पावे माता. तेवी तुम्हा संत सज्जनांची प्रीती, लाभो आम्हा प्रती कैसी तरी. हिच एक आस मानसी धरोन, लढीवाळपण करू आम्ही. एरवी सर्वज्ञ तुम्ही संतजन, तेथे मी अजाण काय बोलू. शारदा पुत्रासी विद्या मिळवाया, हवी का कराया घोकमपट्टी. काजवा तो देखा असो किती मोठा, काय त्याचा ताठा सूर्यापुढे. वाढावया जोगी अमृताच्या ताटी, पक्वान्ने कोणती आणावी हो. स्वभावे शीतल जयाची किरणे, तयासी विंजणे कढे केवी. कैसे ऐकवावे नादासी गायन, घालावे भूषण भूषणासी. सांगा सुगंधाने काय ते होंगावे, सागरे नाहावे कोणे ठाई. आघवे आकाश घालील जिपोटी, ऐसी वस्तू मोठी दुजी कोठे. तेवी होवोनिया अवधान तृप्ती, पावोनिया चित्ती समाधान. मुखे धन्योद्गार काढाल आपण, ऐसे वक्तेपण असे कोणा. परी सर्व विश्वा प्रकाशिता होय, ऐसा जोका सूर्य नारायण. तया काढवात लावूनिया देखा, ओवाळू नये का भक्ती भावे. किंवा उंजळीत घेऊनिया तोय, अर्पू नये काय सागराते. मानितो महेश तुम्हा मूर्तिमंत, प्रभू श्रोते संत सज्जन हो. तुमच आम्ही भक्त जरी शक्तिहीन, करीतो पूजन प्रेम भरे. तरी बोलरूपी निर्गुंडी त्रिदळ, स्वीकाराल बेल मानोनिया. बापाची या ताटी वैसोनिया बाळ, त्यासीच कवळ देऊ लागे. मग तोही जैसा प्रेमे संतोषून, आपुले वदन पुढे करी. तैसा मी तो जरी बालबुद्धी जड, करी बडबड तुम्हापाशी. तरी तेने तुम्ही पावाल संतोष, स्वभाव विशेष प्रेमाचा हा. हे खरंय की श्रोता वर्ग जो असतो, म्हणजे इवन गायक एखादा असतो, त्याच्या समोर बसलेला श्रोता, किंवा वक्ता बोलत असतो त्याच्या समोर बसलेला श्रोता, संत बोलत असतो त्याच्या समोर बसलेला श्रोता, हा सगळ्यात मोठं स्वरूप आहे. कारण एकतर सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्मा आहे, आणि एवढ्या रूपात एवढ्या शक्तीनं तो समोर बसलेला आहे, आणि त्याचंच ज्ञान त्याला, म्हणजे जसं इथे वर्णन केलंय की वडिलांच्या ताटातलं जेवण बाळ मांडीवर बसून त्यांना घास खाऊ घालतो, आणि वडील तोंड उघडून आनंदाने खातात, पण तसं झालं ते. अगदी खरं आहे हे. स्वीकारिले मज आपुला मनोनी, तुम्ही संत जनी प्रेम भरे. म्हणोनी माझी या सलगीचे ओझे, वाटेना सहजे तुम्हा लागी. मारी तसे ढुसी वत्स पुन्हा पुन्हा, धेनू सोडी पान्हा आधीच की. देखा संत जन प्रियाची या रोषे, प्रेम ते होतसे द्विगुणित. हे दोन्ही कडनं असतं नातं. समोर इतका मोठा श्रोतृ संघ बसलेला असतो, त्यामुळे त्या एका मुखातनं भरभरून ज्ञानही परमात्मा देत असतो, आणि ते समोर असतात म्हणून ह्याच्या तोंडूनही ज्ञान जात असतं. म्हणजे दोन्ही तेवढेच बराबरीचे आहेत. दोन्ही शक्ती तेवढ्याच तोलामोलाच्या असतात. इथे एक असलेला आणि तिकडे हजारो असतात समोर, त्या दोन्हीची शक्ती समानच असते. मज लेकराचे ऐकोनी वक्तृत्व, सुप्त कृपाळुत्व तुमचे जे. जाहले ते जागे ऐसेची जाणो न, द्यावे अवधान बोलिलो मी. एरवी आडीत
घालोनी का कोणी पक्वदशा आणि चांदिण्याते, नभा कैसी कोण घाली गवसणी, वाऱ्यासी का कोणी गती देई. जळाते पातळ न लगे करावे, न लगे मंथावे नवनीत, तेवी लाजोनिया मागे वळे बोल, देखोनी सखोल गीता तत्व. अहो वेद तेही जेथे मानमोनावले, निवांत झोपले तिजिये स्थानी, गीतार्थ तो कैसा बोलू मराठीत, अधिकार येथ कोठे मज. ऐसा ही मी परी तीव्र इच्छा करी, धरोनी अंतरी एक आशा, करावे आपुले प्रेम संपादन, गीतार्थ सांगोन धिटाईने. तरी चंद्राहून स्वभावे शीतल, जे का जीव विल सुधेहून, ऐसे अवधान कृपेने देवोन, मनोरथ पूर्ण करा माझे. तुमची या कृपा दृष्टीचा वर्षाव, होता सर्वथैव मज वरी. माझी या बुद्धीत सर्वार्थाचे पीक, पिकेल निशंक पूर्णपणे. परिज्ञानांकुर जाईल सुकोन, जरी उदासीन तुम्ही येथे. अवधान रूपी जरी मिळे खाजे, वक्तृत्व सहजे पुष्ट होय. आणि वक्त्याची या अक्षरांसी दोंदे, सुटती स्वच्छंदे प्रमेयांची. आत्ताच सांगितलं, समोरच्या शक्तीमुळे त्या वक्त्याच्या गाणाऱ्याच्या जो समोर एक बसलेला आहे त्याच्या तोंडून परमात्म्याची प्रचंड शक्ती बाहेर पडायला सुरुवात होते. हे केवळ आणि केवळ समोर बसलेल्या श्रोतृवृंदाचं कर्तृत्व आहे आणि शक्तीचं स्वरूप आहे ते. पाहत असे अर्थ बोलाचीच वाट, अर्थी प्रकटत अभिप्राय, मग अभिप्राय ह्याही परी अनेक, एकातून एक उपजती. आणि भावरूप फुलांचा बहर, येतसे साचार बुद्धीवरी. म्हणून संवाद रूपी अनुकूल, सर्वथा वाहेल जरी वारा, तरी साहित्याची रसपूर्ण मेघ वर्षतील चांग अंतरंगी. आणि जरी श्रोते दुश्चित्त उदास, वितळेल रस मांडला तो. अहो चंद्रकांत द्रवे होय तो साच, परिचंद्राचेच कौशल्य ते. तैसे वक्त्याचे ते वक्तृत्व कोठून, जरी सावधान नसे श्रोता. असो आम्हा गोड करोन या खावे, काहे विनवावे तांदुळांनी, किंवा कळसूत्री बाहुली नेवाया, प्रार्थावे कासया सूत्रधारा. काय तीजसाठी नाचवी तियेला, वाढवी तो कला आपुलेची आपुलीच. म्हणून या आम्हा काय प्रयोजन, द्यावे अवधान म्हणावया. तव ते श्री गुरु बोलती सहज, काय झाले तुझ ज्ञान देवा, प्रार्थिसी ते सर्व पावले आम्हा ते, आता गीतार्थात ते प्रकटवी. देवे नारायण निरूपले सारे, सांगते सत्वर श्रोतयांसी, मग संतोषून निवृत्तीचा दास, पाओनी उल्हास म्हणे ऐसे. आता ऐका संत सज्जन हो येथे, बोलिले पार्था ते भगवंत. श्री भगवान वाच, इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य न सूयवे, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. आता हा 9वा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग, असं नाव आहे. पार्था पुन्हा तुझं सांगेन हे बीज, अंतरीचे गुज जीवाचिया, ऐशा परी निज अंतरीची खुण, कागा उकलून दाखवावी. गुह्य ज्ञान म्हणजे काय? गुप्त ज्ञान, जे अत्यंत आतमध्ये ठेवलेलं आहे. असं हे राजविद्या राजगुह्य योग या प्रकरणामध्ये त्यांनी अंतरीचं गुज म्हणजे अगदी आतलं ज्ञान असं सांगितलं आहे. तुझ शंका ऐसी येणे स्वाभाविक, तरी सुज्ञ ऐक सांगू आता, करावे श्रवण घ्यावे समजून, ऐसी आस्था पूर्ण तुझे ठाई. आणि आम्ही जे जे सांगू तुझ सुज्ञा, तयाची अवज्ञा करीसी ना. सुज्ञ कोणाला म्हणतात? ज्याला ज्ञान आहे, उत्तम ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला सुज्ञ म्हणतात. तर अशा जे जे सांगू तुझ सुज्ञा तयाची अवज्ञा करीसी ना, अनादर करू नको म्हणतायत. बोलू नये तरी बोलणे ते घडो, पुढं मोडो आमुचे गा, परी आमुची या जीवीचे जे गुज, तयाची उमज पडो तुझ. आत्ताच मगाशी न्यूज सहज लावल्या होत्या, तर आज माहिती नाही कुठे मला सोहळा कसला होता ते कळलं नाही. मी थोडा वेळ काही मिनिट्स बघितल्या त्या न्यूज.
पण आज मोदीजींना बोलवलेलं होतं. इस्कॉन टेम्पलची काहीतरी मोठी गीता बनवली, त्याच्या अ, उद्घाटनाला काहीतरी समर्पण काहीतरी होतं त्या भगवद्गीतेचं. कार्यक्रमाला मोदीजींना बोलवलं होतं आणि त्यांचे ते काही फ्यू वर्ड्स मी ऐकले. तर त्यांनी म्हटलं की एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानाला किंवा ह्याला राष्ट्रपतीला जर काही प्रश्न पडला, कुठे काही अडचण आली हे घेताना, निर्णय घेताना, किंवा एखाद्या घरगुती व्यक्तीला म्हणजे फॅमिली मधल्या माणसाला किंवा एखाद्या स्टुडंटला, तिघांनाही जर कुठल्याही प्रकारचं संकट आलं किंवा निर्णय घेताना अवघड झालं, तर त्यांना सगळ्यांना भगवद्गीता उत्कृष्ट त्या त्या रिक्वायरमेंट प्रमाणे, गरजेप्रमाणे ज्ञान देऊ शकते. इतकं पोटेन्शियल भगवद्गीतेत आहे. ते भगवद्गीतेबद्दल बोलत होते आणि हे अक्षरशः खरं आहे. ह्याच्यात प्रापंचिक मनुष्याला पण एखादा प्रसंग आपल्या लाईफमध्ये चालू आहे, असे एक्सपेरिमेंट करून बघू शकता. म्हणजे मला पण असे अनुभव आलेले आहेत की पटकन काहीतरी फार मन विषण्ण आहे आणि फार काहीतरी मोठा मानसिक आपल्याला अडचण येऊन बसलेली आहे, काही निर्णय घेता येत नाही. सरळ एखादं दासबोध म्हणा किंवा भगवद्गीताच म्हणा, त्याचं रॅन्डमली एक पान उघडायचं आणि त्याच्यात काय दिलंय ते वाचायचं नीट लक्ष देऊन. अगदी बरोबर आपल्याला त्या सिच्युएशनला साजेसं असं उत्तम उपाय त्याच्यात मिळतो. अक्षरशः म्हणजे हे तर एक्सपेरिमेंट मी त्या गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचन आहेत, महाराजांची प्रवचन आहे म्हणून ऑरेंज कलरचं पुस्तक आहे, त्याच्या बरोबर पण मी लग्नानंतर हे गोष्ट करून बघितली आहे. बरोबर आन्सर मिळतो. म्हणजे ही जी पुस्तकं आहेत ना, ही सगळे ग्रंथ आहेत, याच्यात जबरदस्त डिवाइन एनर्जी आहे आणि ती कुठल्याही क्षणी तुम्हाला ज्या कंडिशन मध्ये असाल तिथे गाईड करते. तर ते मोदीजींनी बोललेलं अगदी खरं आहे की ह्याच्यात प्रत्येकासाठी ज्ञान आहे आणि प्रत्येकासाठी उत्तम मार्ग सांगितलेला आहे. जो ज्या स्थितीत, ज्या एनर्जी लेवलवर, ज्या ज्ञानाच्या पातळीवर असेल तिथे त्याला ज्ञान मिळू शकतं. आणि म्हणून हे गुप्त ज्ञान म्हटलेलं आहे की अत्यंत तयारीचा योगी पण याचा अभ्यास करून पुढची गुप्त ज्ञान मिळवू शकतो. आणि प्रापंचिक आणि स्टुडंट कोणी सुद्धा वाचून ह्याच्यातनं त्याच्या पातळीचं ज्ञान त्याला 100% मिळू शकतं. कारण ट्रूथ हॅज मेनी आस्पेक्ट्स अँड लेयर्स. म्हणजे जसं कांदा असतो तसं आहे ट्रूथ. कांद्याचा प्रत्येक लेअर महत्वाचा आहे ना, तो कांदाच आहे. आपण असं नाही म्हणू शकत आतला लेअर आहे तो कांदा आहे आणि बाहेरची खोलकट आहेत, असं नाही म्हणू शकत आपण. तसंच सत्य आहे. मला माहिती असलेलं सत्य एका वेगळ्या लेवलचं लेअरचं असू शकतं. छोट्या मुलांना माहिती असलेलं सत्य वेगळं असू शकतं. तर ह्याच एक उदाहरण म्हणजे आपल्याला ग्रेड 1 पासून सायन्सचं पुस्तक सुरू होतं. तर ते सायन्स मध्ये पहिला त्यांना हवा, पाणी असं एक 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 चॅप्टर आहेत. वॉटरचा चॅप्टर, एअरचा चॅप्टर, आणि मग तेच 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 ग्रेड 2 ला, 3 ला, 4 ला असं त्याचे आणखीन खोल लेयर्स ओपन करत जातात त्या सब्जेक्टचे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे मुलीला शिकवताना, की मला आश्चर्य वाटायचं की किती अगदी हळूहळू हळूहळू सोडलंय ते ज्ञान मुलांसाठी एक 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 लेअर मध्ये. आणि मग 10th मध्ये गेल्यावर त्यांना बऱ्यापैकी एअर आणि वॉटर कळलेलं असतं, मग त्याच्यातलं सायन्स कळलेलं असतं, कनेक्शन कळलेलं असतं, रिलेशन सायंटिफिक अप्रोच कळलेला असतो त्या वस्तूचा. तर अशा पद्धतीनं मग काही पहिलीचं ज्ञान खोटं नाही ना, तोही ट्रुथचा एक लेअर आहे. तसंच हे सत्य हे ह्या पद्धतीनं ज्ञानाचं उघड केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या पातळीवर. आणि जशी जशी आपली वाचणाऱ्याची वृत्ती किंवा स्थिती असेल, आध्यात्मिक आत्म्याची स्थिती, आध्यात्मिक नाही म्हणत मी, आत्म्याची जी स्थिती असते त्याप्रमाणे त्याला आकलन होतं त्या विषयाचं. असे हे ग्रंथ बनलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही पण कधी असं रॅन्डमली एखादं पान उघडून बघायचं, भगवद्गीतेचं म्हणा किंवा काय, आणि जो श्लोक आला त्याला समजण्याचा प्रयत्न करायचा. त्या सिच्युएशन मध्ये जो काही अडचण आली असेल ती 100% त्याच्यावर आन्सर आपल्याला मिळेल. इतकं मॅजिकल हे सगळं ज्ञान आहे आपल्या भारतामध्ये अवेलेबल असलेलं. आपण भाग्यवान आहोत.
बोलू नये तरी बोलण येते घडो, गूढपण मोडो आमुचे गा. परी आमुची या जीवीचे जे गुज, तयाची उमज पडो तुझ. ठाणा माझी तरी ठाणा माझी तरी असे दूध गुढ, परी नव्हे गोड थाना सीते. म्हणून लाभता अनन्य बालक, इच्छापूर्ती सुख मिळोतया. ना तरी काढून बीज मुड्यातील, पेरिले चोखाळ भूमी माझी. तरी म्हणू येते काया काय धनंजया, सांडोनिया वाया गेले ऐसे. ह्या लागी सुमन आणि शुद्ध मती, अनन्य जे होती अनिंदक. गौप्य तरी तेही तया प्रति सुखे, आपुलिया मुखे सांगावे गा. आता गुणांनी या अर्जुना संपन्न, नाही तुझ्या विण दुजा कोणी. म्हणून या गुज तरी चोरोनिया, तुझ पासोनिया ठेवू नये. गुढ गुढ ऐसे काय वाखाणून, होय अकलन तुझ कैसे. विज्ञानासहित तरी आता तुझ, ज्ञान ते सहज सांगेन मी. जसं त्या इथे आता एक्झाम्पल दिलंय की बीज जे असतं ते जर काढून जर पेरलंय भूमीमध्ये, तर त्याला आपण वाया गेलं असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, कारण त्याला आपण इंटेन्शनली सो केलेत सीड्स, ते आपण काय असे फेकले नाहीयेत. तसं ज्ञान हे व्यवस्थित दिलं जातं तेव्हा ते वाया नाही जात. ह्या लागी सुमन आणि शुद्ध मती, सुमन म्हणजे शुद्ध मनानी, आणि शुद्ध मती अनन्य जे होती अनिंदक, म्हणजे जे असे सुपात्र म्हणतो ना आपण, सुपात्र ज्ञान देणं, उत्तम व्यक्तिमत्व आणि उत्तम बुद्धी, शुद्ध मन, असं पूर्ण एक एक रिक्वायरमेंट, एलिजिबिलिटी म्हणतो आपण. एलिजिबल पार्टिसिपंटला किंवा एलिजिबल कॅन्डिडेटला आपण जेव्हा नॉलेज शेअर करतो तेव्हा त्याला वाया गेलं असं आपण म्हणत नाही. त्यामुळे जे उत्तम बुद्धीचे आहेत, विचारांचे आहेत, ज्यांचं शुद्ध मन आहे आणि अनन्य म्हणजे एकनिष्ठ, डिव्होटेड असे जे अनिंदक म्हणजे जे निंदा करत नाहीत असे शुद्ध व्यक्ती, त्यांच्या जवळ जे ज्ञान जातं, गौप्य तरी तेही तया प्रति सुखे, आपुलिया मुखे सांगावेगा. म्हणजे अशा लोकांना तू ते शेअर कर, तुझ्यापर्यंतच ते ठेवू नको असं सांगितलंय. असं म्हणतात की ज्ञान हे वाटल्याने वाढतं. जेव्हा म्हणजे हा माझा अनुभव आहे, आता माझ्याकडे जे असतं, एखादा फोन आला किंवा एखाद्याने काही प्रश्न विचारला, माझ्याकडे ते ज्ञान, काही असेही लोक असतात की माहिती असतं तरी सांगत नाहीत. पहा तू चेक कर बघ, कदाचित तिथे असेल, कदाचित असं असेल, असं असं असंही करणारे लोक असतात. पण तुमच्याकडे आहे तर पूर्ण दिलं, आणि इंटेन्शनली नाही ते की हा मला दिलं म्हणजे मिळणार आणखीन, असं नाही. ते आहे म्हणजे वाटायचं. जसं खाऊ आपण वाटतो की नाही, प्रसाद आपण वाटतो, तसं आपल्याकडे जे असलेलं पोटेन्शियल आहे त्याला वाटलं पाहिजे. ते वाढतं, वाटल्याने आणखीन वाढतं. जसं घरातलं अन्न आपण म्हणतो की अन्नपूर्णा देवीनं बनवलेलं अन्न जे असतं ते किती वाटलं तरी संपत नाही. अगदी तशीच अवस्था होते जेव्हा आपण वाटतो मनापासून आपल्याकडचं ज्ञान म्हणा, आपल्यातली कला, आपल्याकडे जे आहे ते जन्मता आपण जन्मजात जे घेऊन आलेलो आहोत, ते जर वाटलं तर आपण भरभरून आपल्याकडे आणखीन निर्माण होतं ते आणखीन आणखीन वाटण्यासाठी. म्हणून ते म्हणतायत उत्तम व्यक्तींना तू हे तुझ्याजवळ न ठेवता वाट, लोकांना सांग. गुढ गुढ ऐसे काय वाखाणू न होय अकलन तुझे. नुसतं मला मला काहीतरी सिक्रेट कळलंय, मला काहीतरी गुप्त ज्ञान कळलंय असं म्हणून म्हणून काही त्याचं ज्ञान त्याचं वाढणार नाहीये. जेव्हा तो शेअर करेल तेव्हा त्याला त्यातलं आणखीन आणखीन गुढ उकलत जातं. म्हणजे त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर जेव्हा आपण शिकवतो सब्जेक्ट कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये, म्हणजे मी हा अनुभव घेतलाय. एखादा कॉन्सेप्ट जर मी जर विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर त्या कॉन्सेप्ट मधले आणखीन डीपर डायमेन्शन्स ना आपोआप ओपन होतात जेव्हा आपण एक्सप्लेन करून सांगत असतो समोरच्याला.
त्यामुळे नुसतं हो मला ह्यातलं हा सब्जेक्ट मला माहिती आहे असं म्हणून नुसतं शेकी मिरवण्यात काही अर्थ नाही. तो शिकवला तर आणखीन त्याच्यातले डिटेल्स, डीपर अंडरस्टँडिंग जे आपण म्हणतो ते कळत कळत जातं आणि आपलं ज्ञान आणखीन वाढतं. विज्ञानासहित तरी आता तुझं ज्ञान ते सहज सांगेन मी. विज्ञानासहित म्हणलंय, सायंटिफिक ट्रेनिंग आहे पूर्ण. स्पिरिच्युअलिटी हे काही नुसतं टाळाकुटायचं काम नाहीये. त्याच्यामध्ये सायंटिफिक अप्रोच आहे. सायंटिफिक का बरं? सायन्स काय आहे? स्पिरिच्युअलिटी आर्ट अँड सायन्स आहे, दोन्ही आहे. कला आहे ती उत्तमरित्या वापरण्याची, आणि सायन्स आहे कारण त्याच्यामध्ये किती श्वास घ्यायचा, किती वेळा करायचा, कुठल्या पद्धतीनं श्वास घेतल्यानंतर कुठली नाडी शुद्ध होते, कुठल्या इंद्रियांपर्यंत लाईफ फोर्स म्हणजे प्राणा पोचतो, मग कुठला बंद लावला की काय एनर्जी इफेक्ट होतो, मग ती ऊर्जा कुठून कुठे जाऊन पोचते, हे सगळं सायन्स आहे आतमधलं. आणि म्हणून स्पिरिच्युअलिटी हे आर्ट आणि सायन्स दोन्ही आहे. भेसळले जैसे नाणे खरे खोटे, मग काढावे ते पारखोनी. किंवा चोचीच्याच चिमट्याने जैसे निवडावे हसे हंसे पय पाणी. तैसे पार्था ज्ञान आणिक विज्ञान आता विभागून देऊ तुझ. पाहे पवनाच्या धारेवरी चांग उफणिता मग आपोआप. दाणे यांची रास खालती साठवून खोलते उडवून जाय जैसे. जसं आपण दाणे पाखडतो ते सगळा कचरा उडून जातो आणि दाणे उरतात खाली, तसं. किंवा नीर क्षीर विवेक बुद्धी, जसं हंस पाणी काढून दूध घेतो त्यातनं, तशी विवेकाची बुद्धीनं तुला ते सगळं ज्ञान मिळेल. तैसे तैसे जाणीता जे प्रपंच आभास बांधोनी गाठीस प्रपंचाच्या. मोक्ष सिंहासनी मुमुक्षु लागोन वैसविते जाण धनंजया. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुं व्ययम्. जया ज्ञाना सर्व विद्याची या गावी आचार्य पदवी गुरुत्वाची. तव सर्व ही गुह्यात ज्ञान जे वरिष्ठ पवित्रात श्रेष्ठ असे जे का. धर्माचे निज धाम तेवी सर्वोत्तम नुरवी जे जन्म आणि मृत्यू. गुरुमुखे अल्प उगवता दिसे हृदयी जे असे स्वयंसिद्ध. येई आपोआप तयाचा प्रत्यय गुरुकृपा होय जिये वेळी. आता गुरु गुरु त्यांनी गुरूंचं म्हटलंय पहिलं की हे ज्ञान कोणाच्या तोंडून आलं पाहिजे, तर ते गुरूंच्या तोंडून येतं जेव्हा त्याची ते साधं सांगितलेलं. म्हणजे आता आपण फॉर एक्झाम्पल आपण शाळेत मुलं शिकत असतात तेव्हा आपण मुलांना आपल्या म्हणतो की, किंवा टीचर्सही सांगतात पॅरेंट टीचर मीटिंगना, की मी आपल्या रोजच्या जीवनातले एक्झाम्पल देते जेणेकरून पटकन क्लिक होईल याच्यात काय म्हटलंय ते. की मुलांना आपण घेऊन जातो तेव्हा टीचर सांगतात की हा पहिले चॅप्टर वाचून बघतो का घरी. ते सजेशन देतात की पहिले घरात अभ्यास करायचा म्हणजे काय, तर शाळेत शिकवायच्या आधी तो चॅप्टर घरात वाचून बघितलेला पाहिजे. तर मूल जेव्हा घरात वाचून बघतं तेव्हा त्याला ते शब्दांचे वरचे वरचे अर्थ कळतात. पण जेव्हा शाळेमध्ये गुरु म्हणजे टीचर जेव्हा त्या सब्जेक्टला उत्तमरित्या प्रेझेंट करतो, त्याला ओपन करून एक एक वर्ड्स डीपर मीनिंग सांगतो, तेव्हा त्याला खरं ज्ञान प्राप्त होतं ते चॅप्टर मध्ये प्रकरणामध्ये जे सांगितलं आहे त्याचा. म्हणजे काय की ज्ञान हे कुठून आलं पाहिजे? आचार्य ज्यांच्याकडे त्याची पदवी म्हणजे पूर्णपणे अधिकार आहे सांगण्याचा, त्यांचा स्वतःचा अभ्यास व्यवस्थित आहे, अशाकडनं ते जेव्हा ज्ञान येतं तेव्हा त्याची जी काय म्हणतो आपण समजण्याची शक्ती फार वेगळी असते. विद्यार्थ्याला ते उत्तमरित्या ऍब्सॉर्ब होऊन जातं, अगदी सहज कळतं सोपं करून. आणि मग मुलं घरी सांगतात येऊन की अरे मी हे वाचलं तर मला पहिले कळलंच नाही, पण मॅमनी आणि सरनी किती मस्त समजावून सांगितलं, आता मला पुन्हा वाचायची गरजच नाही. म्हणजे काय की ती कला आहे की ती गुरुनी टीचरनी आचार्यानी ज्या पद्धतीनं उतरवली ती पुन्हा इतकी परफेक्ट फिट झाली आतमध्ये सिस्टम मध्ये की पुन्हा त्याचा अभ्यास करण्याची
गरज नाही. जया ज्ञाना सर्व विद्याची या गावी, आचार्य पदवी गुरुत्वाची, सर्व ही गुह्यात, ज्ञान जे वरिष्ठ, पवित्रात श्रेष्ठ असे जे काम. असं ज्ञान जे इथे दिलेलं आहे ते गुरूंच्या तोंडून जेव्हा येतं तेव्हा त्याचं सामर्थ्य खूप वेगळं असतं. धर्माचे निजधाम तेवी सर्वोत्तम, नुरवी जे जन्म आणि मृत्यू. आणि ते गुह्य ज्ञान का म्हटलेलं आहे गुप्त ज्ञान? कारण ती गुरु किल्ली आहे, चाबी आहे ती. जेव्हा गुरु घुमवतात तेव्हा जन्म मृत्यूचं कोडं सुटतं. पहिलं तर आपल्याला जे सतत वाटत असतं की जन्म आला मृत्यू आला, आपण एकदा आनंद घेतो, कोणी जन्मला म्हणून मृत्यू आला म्हणून, कोणाला तरी मृत्यू झाला म्हणून आपण रडत राहतो. तर ते गुरु किल्लीनी ताला खुलतो. पहिला तर जन्म मृत्यूचं अर्थ कळतो, भीती जाते, आणि जन्मासारखं मृत्यूलाही सेलिब्रेट करावं असं अर्थ त्यातले कळत जातात. आणि मग स्वतःच्या मृत्यूचं भय जाऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्या, म्हणजे जन्म मृत्यू घेण्यात येणं जाणं जे आहे ते थांबवा असं म्हणायची इच्छा निर्माण होते. आणि तशी तयारीसाठी तो भक्त सुरू करतो तयारी आपली, की जेणेकरून येणं जाणं थांबावावं. म्हणजे काय, पुन्हा पुन्हा जन्म नको अशी स्थिती यावी, यासाठी तो कामाला लागतो, तयारीला लागतो. तर हे सगळं कसं घडतं? गुरु किल्ली घुमते तेव्हा, गुरुकडनं ज्ञान येतं तेव्हा. कारण हे गुप्त ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे, अगदी सांभाळून आतमध्ये ठेवलेलं सिक्रेट टीचिंग्स आहेत हे, डिव्हाइन टीचिंग्स आहेत. गुरुमुखे अल्प उगवता दिसे, हृदयी जे असे स्वयंसिद्ध. आता आता गुरु सांगतात तेव्हा गंमत आहे बघा, या सगळ्या शब्दांमध्ये एक वेगळे वेगळे अर्थ आहेत. तर गुरु सांगतो ते काही वेगळं नाही सांगत आहे, तुमच्या आतमध्ये बसलेल्या आत्म्याला ते सगळं माहिती आहे. कारण आत्मा हे परब्रह्माचं स्वरूप आहे. तो काही असा नवीन निर्माण नाही झालेला आज की त्याला काहीच कल्पना नाहीये, त्याला सगळं माहिती आहे. आता साधं बघा, आपण छोट्या बाळांना सांगतो की हे पाणी आहे, हे प्यायचंय, दुसरं पाणी आहे ते फेकायचंय. हे आपण एकदा सांगून कसं कळतं ते ज्ञान? किंवा पाणी कसं प्यायचं, खायचं कसं, चावायचं कसं, हे आपण एकदा एकदा शिकवतो. ह्याला हात लावायचा, त्याला नाही लावायचा. पण ते इतकं सोपं आहे का बालबुद्धीला समजणं? नाहीये, अवघड आहे. पण तरी त्या बाळांना कळतं. म्हणजे काय, ते आत्म्याला माहिती आहे. मागच्या जन्मात त्यांनी अनंत जन्मात याच गोष्टी शिकलेल्या आहेत जन्मापासून. त्याला हजारदा रिपीटेड नॉलेज झालेलं आहे ते. हे असं करायचं, ते तसं करायचं, कारण दरवेळेस बाल्यावस्था असणार आहे ना, आणि मग तो मोठा होऊन मरणार आहे. त्याच्यासाठी काही ते नवीन नाहीये. तसंच गुरुमुखे अल्प उगवता दिसे, हृदयी जे असे स्वयंसिद्ध, हृदयातच आहे. त्याला नुसतं रिमाइंडर देत असतो गुरु. गुरु हा फक्त नुसता परीस स्पर्श करतो, म्हणजे नुसतं हृदयाला हात घालतो, बोट टच करतो नुसतं ज्ञानाचं हलकस, आणि ते आपोआप कमळ खुलतं ज्ञानाचं. अशी गंमत आहे ती. आणि म्हणून गुरु कधीही स्वतःकडे क्रेडिट घेत नाहीत. हा मुख्य भाग आहे. कधीही गुरु स्वतःला क्रेडिट घेत नाहीत. हो मी एवढ्यांना ज्ञान दिलं, अजिबात नाही. कारण त्यांना माहिती ते तिथेच होतं. मी फक्त बटन दाबलं आणि लाईट लागला, आणि बटन दाबलं लाईट लागला की सगळ्या हॉलमध्ये लाईट पसरला, सगळ्यांनाच प्रकाश मिळाला. इतकं सोपं आहे ते. आणि म्हणून ते कधी क्रेडिट घेत नाहीत. ते म्हणतात तुझ्या हृदयात होतं, तुला फक्त कळलं आतमध्ये आहे, बस संपलं. माझं काम होतं खाली आतमध्ये बघ एवढंच सांगायचं, दिशादर्शन करायचं काम होतं. आणि म्हणून ते कधीही क्रेडिट घेत नाही. गुरुमुखे अल्प उगवता दिसे, हृदयी जे असे स्वयंसिद्ध, येई आपोआप तयाचा प्रत्यय, गुरु कृपा होय जिये वेळी. पण ती गुरु कृपा व्हायला आवश्यक आहे. ते बटन कोणीतरी दाबलं पाहिजे, त्याच्याशिवाय लाईट नाही ना लागणार. बटन दाबण्यासाठी कोणीतरी तिथे बटन आहे हे सांगणारा पाहिजे, गुरु पाहिजे, की अरे बाबा रे इथे आहे, हे आहे, त्याला बघ. म्हणजे मग सगळं तुझ्या हातात आहे. आणि म्हणून गुरु हवा. तेवी चढवून या सुखाचीच वाट, घेता येई भेट ज्ञानाची ज्या, आणि ज्ञानाची ज्या भेट होता मग, भोग्य भोगता भोग एक होती.
भोग्य म्हणजे वस्तू जी भोगायची आहे, भोगता म्हणजे भोगणारा, आणि भोग म्हणजे भोगण्याची प्रोसेस. मग ते जे सुख आहे, तो ते भोगणारा, ते सुख आणि ते सुख भोगण्याची कृती, हे सगळं एकच होऊन जातं. इतकं मोठं, आणि म्हणून त्याला गुह्य ज्ञान, गुप्त ज्ञान म्हटलेलं आहे, की त्याचा इफेक्ट, इम्पॅक्ट खूप पॉवरफुल आहे. परिभोगाची या ऐल सीमेवरी चित्त उभे तरी सुख पावे, असोनी जे ऐसे सुलभ सुगम वरी परब्रह्मपद देई. इतकं सोपं सोपं आहे सगळं हे, पण त्याचे सोप्यातलं सोपं मिळाल्याने काय मिळणार आहे? परब्रह्म पद मिळणार आहे. प्रत्यक्ष परमात्मा जवळ आपण करणार आहोत आणि जवळ होतो. इतके पॉवरफुल शब्द आणि पॉवरफुल टीचिंग्स ह्याच्यात आहेत, की थोडं थोडं करायचं आहे, पण त्याचे इफेक्ट, इम्पॅक्ट खूप मोठा आहे. त्याचे परिणाम खूप दूर दूर पर्यंत आहेत. अनंत जन्म आपल्या त्याच्यामध्ये न्हावून निघणार आहेत. असे याची एक थोरवी आणिक, जाईना जे देख हाती येता, हे पण आहे. आता मिळतंय, बापरे, मग या जन्मात मिळालं, पुढचं काय, असं नाही आहे. हे परमनंट आहे. ही सोलची पेनड्राईव्ह आहे, त्याच्यातलं फिक्स मटेरियल आहे. हे एकदा केलं म्हणून ते जाणार नाही आहे, परमनंट आहे. घेता अनुभव होईना जे उणे, अविकारपणे अविटजे. विटत नाही. नवीन नवीन अविट म्हणजे काय, की जे जे कंटाळून खोटं थोडं होत नाही, ते बोरिंग होत नाही, ते जुनं होत नाही, असं ज्ञान आहे, असा अनुभव आहे हा. भगवद्गीतेत सांगितलेलं ज्ञान हे असं आहे. केवी लोकाची या उरले हातोन, ज्ञान हे असोन थोर भले, ऐसी शंका येणे तुझ स्वाभाविक, होसी तू तार्किक धनंजया. जळती आगी घाली ती जे उडी, भावी चक्रवाढी म्हणून या. लोभिष्ट ते लोक सोडितील कैसे, आत्मसुख ऐसे सुलभ्य जे. पवित्र जे रम्य सुखोपाये गम्य, सर्वश्रेष्ठ धर्म्य पावन जे. सुखदायी मार्गाने मिळणारं असं मोठं सिक्रेट आपल्याला सहज सोपं पद्धतीनं प्राप्त होतंय. आपल्याची ठाई आपणासी प्राप्त, अविट शाश्वत सर्वोत्तम, ऐसे हे समस्त आहे सुखमय, तरी लोक सोय सांडिती गा. ऐसी येथे ऐसी शंका घ्यावयासी जागा, असे परियुगा राहे पार्था. असं जर ज्ञान आहे तरी लोक का ते इग्नोर करतात किंवा काय, अशी शंका येणं साहजिक आहे, कारण इतकं पवित्र आणि सहज प्राप्त असं ज्ञान आहे. अश्रद्ध दाना पुरुषा धर्मस्यास्य परम तप, अप्राप्य माम निर्वतन्ते निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तम वर्तमनी. जवळीचं दूध शुद्ध आणि गोड, पदराचे आड त्वचेची या. परी तो गोचिड तया अभेरून, रक्तची पिऊन राहे जैसा. कमळाचा कंद तळ्या माझी असे, तेथेची तो वसे बेडूकही. परी मकरंद सेवावा भ्रमरे, बेडक असे उरे चिखलची. पहा हा फरक आहे. कमळ कमळ पाण्यातनच येतं, तिथेच बेडूक असतो. पण त्यातला आतला जो हे आहे, मध आहे किंवा सुगंधित जे काही द्रव्य आहे कमळातलं आतलं, ते फक्त ते वर आल्यानंतर भ्रमरच घेतो. बेडूक मात्र तळाशी राहतो त्याच्या. घरी भूमी माझी हंडे धन पूर्ण, परी दैवहीन नेणो निते. करी उपवास तेथेची बैसोन, कंठी तो जीवन दीनवाणे. तैसा सकल ही सुखांचा विश्राम, असतामी राम अंतरात. आपल्या हृदयात आहे. म्हणतात ना, खाकेत कळसा आणि गावाला वळसा, तशी माणसाची अवस्था आहे. आतमध्येच आहे, अगदी हृदयाशी आपल्या हृदय केंद्रात बसलेला आहे राम, सुख देणारा परमात्मा, असं म्हटलंय खाली. अंतरातच आहे. पण आपण किती दुःखी होऊन जगत असतो हृदयात राम घेऊन सुद्धा.
तैसा सकलही सुखा, का बरं दुःख करतो? कारण सिंपल आहे, आपल्याला जे आपले वाटतात, हाडामासाची बाह्य स्वरूपात निर्माण झालेली त्या जीवनातली नाती, खोटी नाती, टेम्पररी कॅरेक्टर्स, नाटकातले दुसरे ऍक्टर्स जे आपल्याला आई बहीण भाऊ बहीण शेजारी पाजारी नातेवाईक सगळे वाटतात, त्यांचं टेन्शन घेऊन आपण दुःखी होतो आणि हृदयातल्या रामाला आपण विसरतो. अशा वेळेला ना, ते नाटक असतं ना, म्हणजे रंगभूमीच्या कलाकारांचा विचार आणावा. खरंच सांगते, जेव्हा फार एखाद्या घटनेमध्ये आपण जास्त असे डीप डीप जायला लागतो आणि दुःखी व्हायला लागतो ना, की इमिजिएट स्वतःला जागा करायचं की अरे, आपण ऍक्टर आहोत, आपण आईचा रोल करतोय, मुलगी दुसरा ऍक्टर आहे, ती मुलीचा रोल करते, नवरा तिसरा ऍक्टर आहे, पुरुष नाटकातला तो नवरा म्हणून काम करतोय. असं जर बघितलं सगळ्या घरातल्या नाटकाला, तर खूप मजा येते. आणि मग गंमत कळते त्यातली, की अरे सगळेजण निघून जाणार आहेत रोल संपला की आपापल्या घरी. मग आपण कशाला मुलगी म्हणून धो धो धोपटतोय सगळ्या गोष्टींना, आणि नवरा बोलला म्हणून डोकं पडतोय. इतकं सोपं आहे ते. म्हणजे मी तरी असं कधी कधी केलेलं आहे, जे फारच अवघड जात आहेत गोष्टी, तिथे मी हे नाटक स्वरूपाला वापरलेलं आहे, जिथे काही काही नाती फार जड असतात, म्हणजे फारच हँडल करायला या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये, आणि ते टेस्ट फॉर्म मध्ये येतात. तर मी हे एक्सपेरिमेंट केलेलं आहे, त्यामुळे मी सांगू शकते. खूप छान मजेदार अनुभव येतो आणि खरंच आपण एकदम डिटॅच होतो, एकदम अवेअरनेस इतका जबरदस्त येतो जेव्हा रंगभूमीच्या कलाकारांमध्ये आपण स्वतःला बघतो आणि घरातल्या नाटकाला किंवा एखाद्या पर्टिक्युलर नात्याला. करी उपवास तेथेची पैसोन, कंठी तो जीवन दिनवाणे, तैसा सकलही सुखांचा विश्राम, असता मी राम अंतरात, नेणोनिया माते विषयांच्या ठाई, भुलोनिया जाई मतिमंद, गिळिता थुंकावी अमृताची चूळ, बहु मृग जळ देखोनिया, तोडावा परिस बांधिला जो गळा, शिंपला भला भला म्हणोनिया, तैसी ती बापुडी न पावती माते, अहमत्वाते वेंगाटोनी. तेच आत्ता सांगितलं मी, की अहंकार म्हणजे मी हे शरीर आहे, आणि अहमत्व म्हणजे काय, की मी हे आहे आणि मग माझे हे, माझा तो, माझं तमक, माझा अमक, असं करून जी सगळी सृष्टी आपण बनवली आहे, त्याच्यामुळे मला ते प्राप्त होत नाहीत. त्यांच्या हृदयातच मी राहतो, पण तरी मी त्यांना काही सापडत नाही, असं ते म्हणतायत. जन्म मृत्यूची या मग दोन्ही तटी, गटंगळ्या खाती वारंवार, एरवी मी तरी प्रत्यक्ष समोर, जैसा का भास्कर दृष्टी पुढे. सूर्य आपल्याला रोज दिसतो, तसा तो परमात्मा आपल्याला बाहेरही दिसतो आणि आतही आहे, डबल आहे. परी उदयास्त तया रात्रंदिन, तेही नाही न्यून माझ्या ठाई. पण आपल्याला दिवस रात्र गेला सूर्य आला, सूर्य गेला सूर्य आला, सूर्य, आपण सगळं छोट्या मुलांना तर असं वाटतं सूर्य गेला, चंद्र गेला, मग परत आला, मग नंतर कळतं की अरे नाही, काहीतरी प्रदक्षिणा होत आहेत, कोणतरी कोणाभोवती तरी फिरताय म्हणून असं वेगळं वेगळं होत आहे. तो जात नाही, तो तिथेच असतो, पृथ्वी फिरते, हे सगळं नंतर कळतं. म्हणजे काय, सत्याला लेयर्स आहेत वेगळे वेगळे, त्याला सत्य नंतर कळतं. त्याच्यासाठी सूर्य गेला चंद्र आला, चंद्र गेला सूर्य आला, पण तेही खोटं नाहीये, तेही सत्यच आहे बेसिक लेवलचं. पण जेव्हा सत्य कळतं तेव्हा सगळं ज्ञान वेगळ्या लेवलवर जातं. मया ततमिदं सर्वं जगद व्यक्त मूर्तीना, मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थिता, माझाची विस्तार विश्व नोहे काय, दुधाचे इच्छी होय दही जैसे. किती सोपं करून सांगतायत श्रीकृष्ण. खरंच, ना तरी बीजची झाले वृक्षाकार, किंवा अलंकार भांगारची, तैसे चराचर माझाची विस्तार, जाण कसाचार धनंजया. किती सोपं करून सांगतायत, की ते दुधाचं दही लावतो, मग ते दह्यात मीच आहे ना,
झाडाचं बीज लावलं, एवढं मोठं त्यातनं झाड फुलतं. पण त्या थोड्याशा बीजामध्ये एवढं मोठं झाड असतं आणि एवढी अनंत फळं असतात की दर वर्षाला येणारी. म्हणजे काय, की आपल्या बीजामध्ये, आत्मबीजामध्ये इतके जन्म घेण्याच्या, एवढे जन्म घेण्याची चित्तवृत्ती असते. किंवा अलंकार सोन्याचा, तोच सोनच असतं त्याच्यात. अंगठी, गळ्यातलं, कानातलं, ते दिसायला वेगळं वेगळं पण आहे बेसला त्याच्या सोनच आहे ना. तसं सर्व पूर्ण बाहेर आणि आत सगळीकडे मीच विस्तारलेलो आहे, दुसरं काहीच नाही. हा सगळा भ्रम आहे पूर्ण. अव्यक्तत्वे होते थिजोनी राहिले, तेची पसरले विश्वाकारे. अव्यक्त म्हणजे जे व्यक्त न होता राहिलेला परब्रह्म होता. जेव्हा त्याने ठरवलं, मागे मी सांगितलं होतं, जेव्हा त्याने ठरवलं की अनेक रूपात प्रकट व्हायचं आणि सृष्टी निर्मिती करायची, तेव्हा तो व्यक्त झाला. नाहीतर तो अव्यक्त स्वरूपात राहिला होता आणि व्यक्त झाल्यानंतर तो विश्वाच्या स्वरूपात पसरला. त्रैलोक्याच्या रूपे ऐसा मी अमूर्त आकारलो येथ धनुर्धरा, आणि महत्त्वापासून साध्यंत जी देहापर्यंत सर्व भूते भासती ती पार्था माझ्या ठाई जाण, जैसा भासे भासे फेण जळा माझी, तया परितया फेणा माझी पाहू जाता दिसेना सर्वथा जळ जैसे, किंवा स्वप्नातील अनेकत्वाभास नये प्रत्ययास जागृतीत, तैसा भूताभास जरी माझ्या ठाई तरी मी तो नाही तया माझी, उपपत्ती हीच अर्जुना बरवी सांगितली पूर्वी तुझ लागी, म्हणून जो बोलिला साचार तयाचा विस्तार नको आता. हे सगळं तुला आधीच सांगितलेलं आहे, अनेकदा सांगितलंय. श्रीकृष्ण पहिल्यापासून सांगतोय की बाहेर मी आहे, आतमध्ये मी आहे, अनेक जीवांमध्ये मी आहे, सृष्टीत मी आहे. मी कसा सर्वत्र विस्तार केला आहे स्वतःचा, तो पूर्वीपासून सांगतोय पहिल्या अध्यायापासून. म्हणून जो बोलिला साचार तयाचा विस्तार नको आता. परिपार्था माझे स्वरूप जे साच राहू दे तेथेच दृष्टी तुझी. म्हणून फक्त हृदयस्थ मला पहा, बस. जास्त उगीच खोलात दरवेळेस जायचं नाही. आपल्या हृदयात, छातीमध्ये तो आहे, हृदयात आहे, हार्ट चक्रामध्ये आहे, काही म्हणा. न च मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम, भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावना. मायेची या पैल कडे माझे रूप, सांडोनी संकल्प पाहू जाता. तरी मज माझी भूते हेही व्यर्थ, सर्वही यथार्थ म्हणून या. एरवी संकल्प रूप सांज वेळे, झाकोळती डोळे बुद्धीचेही. म्हणून मी जरी असे अखंडित, तरी झांजडीत भिन्न वासे. झांजडीत म्हणजे संधी प्रकाशात. जैसे शंका जाता क्षणीच ते साचे, लोपते माळेचे सापपण, तैसा संकल्पाची लोपता ती सांज, अखंड सहज स्वरूपे मी. एरवी भूमीच्या आतुनी स्वयंभ, निघती का कोंब घडे यांचे, तयाची घडण सर्वथा ती जाण, होय बुद्धीतून कुलालाच्या म्हणजे कुंभाराच्या. बघितली तर समोर त्याच्या माती ठेवलेली असते, ढिगारा. दुसऱ्या दिवशी जाऊन बघावं तर तो मातीचा ढिगारा गायब झालेला दिसतो. आणि त्याच्यातनं आपण बघतो की एक असा मोठा त्यांनी भांडी बनवून अशी पसारास असं करून तिथे ठेवलेली आहेत. पण त्याला विचारू, अरे काल इथे माती होती, तो म्हणेल हो ना, तीच ही घडली ना, भांडी घडली त्यातनं. तसं आहे ते. सगळं जर मिळवून टाकलं तर तो एक परब्रह्म होईल. तो जेव्हा सगळं संकल्प त्याचा मोडून टाकेल, ते म्हटलंय बर. एरवी संकल्प रूप सांज वेळे, झाकोळती डोळे बुद्धीचेही. ज्या क्षणाला त्यांनी संकल्प सोडायचं म्हणलं, त्यांनी सगळं गुंडाळायचं म्हणलं, असतं ना मूवी मध्ये दाखवतात आपल्याला की फसवेगिरी करणारे लोक असतात,
महिनाभर तिथे एक दुकान टाकून बसलेले असतात, पैसे गुंतवा पैसे गुंतवा. आणि 1 महिन्यानी लोक जातात, अहो काल इथे होतं दुकान, माहिती नाही सगळं गुंडाळून गेले, गायब. तसं त्यांनी संकल्प करून मांडला पसारा, म्हणून तिथे दुकान दिसलं. ज्या क्षणाला सगळं गुंडाळलं, दुकान संपलं. तसं आहे सगळं हे. तसाच परब्रह्म आहे, त्यांनी हा संकल्प करून दुकान मांडलेलं आहे सृष्टीचं. ज्या क्षणाला तो ठरवेल गुंडाळायचं, त्या क्षणी सगळं गुंडाळून निघून जाईल. त्यात आपण पण गुंडाळले जाऊ, त्याच्याशी एकरूप होऊन जाऊ. गुंडाळले म्हणजे एकरूप होऊन जाऊ. तो आपल्यात सामावून घेतो सगळ्यांना जेव्हा संकल्प सोडतो. आणि हे सगळं निर्माण केलं केवळ संकल्पानी. तसंच कुंभार सुद्धा बुद्धीतनं आपल्या वेगवेगळे आकार बनवतो. आता असा पाहिजे, खालून मोठा पाहिजे, गळ्याला बारीक पाहिजे, वेगळ्या वेगळ्या आकाराची भांडी, मडकी, घट, काय 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 बनवतो. तो बुद्धीतनं निर्माण करतो त्याच्या. पण असते काय शेवटी सगळी मातीच असते सगळ्यांमध्ये. ना तरी अर्जुना सागराच्या आत खाणिका आहेत तरंगांच्या, परिघडताच वाऱ्याचा संसर्ग, सागरी तरंग नुठती का. आता त्यांनी म्हणले सागराच्या आत काही तरंग निर्माण करणार मशीन नाही बसवलेलं, किंवा काही काही आहे नाही स्पेशल सिस्टम. कशामुळे येतात? वाऱ्यामुळे येतात. आणि दुसरं आहे चंद्र. चंद्र त्याला कारण आहे. पौर्णिमेला चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर कमी होतं, आणि त्यामुळे ते गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे आपल्याला जास्त हाय टाइड्स दिसतात पौर्णिमेला. आणि मागे मी सांगितलं होतं मेडिटेशन का करायचं, फुल मून मेडिटेशन का करतात. बऱ्याच स्पिरिच्युअल स्कूल्स मध्ये फुल मून मेडिटेशनला फार इम्पॉर्टन्स दिलेला आहे. कारण त्या दिवशी इतकं जबरदस्त एनर्जी हे असतं, पॉवरफुल असते, की ते गुरुत्वाकर्षणाने ते सगळं खेचलं जातं चंद्राकडे, अंतर कमी झाल्यामुळे. आणि ते पाणी सुद्धा वर चढतं पृथ्वीवरचं, आणि म्हणून लाटा येतात. आणि त्याच पद्धतीनं आपली एनर्जी सुद्धा अशी वर एकदम आकर्षित होते. आणि म्हणजे इतकं जबरदस्त पॉवरफुल मेडिटेशन होतं. आणि त्यामुळेच मेंटली डिस्टर्ब असलेले लोक, म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला एन्झायटी डिसऑर्डर्स वाले, मेंटल डिसऑर्डर्स वाले लोक त्या दिवशी बेकाबू होतात. ह्या केसेस आहेत. म्हणजे मला मला असा अनुभव आला की माझ्याकडे एक पेशंट होता, आणि माझ्या त्या आधी नाही लक्षात आलं, काहीतरी मेंटली नॉर्मल होता, त्याला काहीतरी प्रॉब्लेम होता, कसली तरी हिलिंग चालू होती. आणि 15 दिवसांनी 2 वेळेला, अमावस्या आणि पौर्णिमा, असं ते 15-15 दिवसांनी एकदम त्या मुलाच्या आईचा फोन यायचा की तो सगळं फेकाफेकी करतोय. माझ्या काही लक्षात नाही यायचं. एकदम मला क्लिक झालं एक दिवस की अरे हे काही ह्याच्याने तर नाही होते. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही, मग मी कॅलेंडरवर ऑब्झर्व करायला सुरुवात केली की या फोन कधी करतात. तर ते अमावस्या, म्हणून आपण मूवी मध्ये पण बघतो की अमावस्येच्या दिवशी काय कोल्हा बनला, दांडगा बनला माणूस, त्याच्या अंगात काहीतरी आलं. ते का सगळं होतं? कारण ती एनर्जी त्या लेवलवर कमी जास्त होत असते. ते चंद्र आणि पृथ्वीच्या रिलेशनमुळे आणि डिस्टन्समुळे सगळं हे क्रिएट होतं. तर हा सगळा दैवी म्हणजे ईश्वरी खेळ आहे हा सगळा. तर सागरामध्ये काही तरंग निर्माण करणारं म्हणजे हे करणारं फॅक्टरी मशीन काही बसवलेलं नाहीये, पण त्याला काहीतरी सायंटिफिक रिझन्स आहेत. त्यामुळे ते हे निर्माण होतात. पाहे धनंजया कापसाच्या पोटी, होती काय पेटी कापडाची, परिवेढी त्याच्या दृष्टीने तो जाण, साचार वसन नव्हे काय, घडविले जरी सुवर्णभूषण, तरी सोनेपण मोडे नाते, परी वरी वरी भूषणाचा भास, भासे तो लेत्यास साच वाटे. हेच एकच उदाहरणं काही पर्टिक्युलर सतत अख्ख्या भगवद्गीतेत दिलेली आहेत, आणि सगळ्या ग्रंथांमध्ये पण सेमच उदाहरणं दिलेली आहेत, अक्षरशः सेम. मग मात्र आपल्याला ते रजिस्टर झाले पाहिजेत, इतक्या वेळा रिपीट करून 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 करून. आहे पडसाद वाटे तरी साच, परी आपुलाच शब्द तोगा, पाहू जाता जे जे आरशात भासे, ते ते रूप असे आपुलेच, तैसे माझ्या शुद्ध स्वरूपाचे ठाई, कल्पोनी जो पाही नाना भूते. आपण जर चेहरा वाकडा करून बघितला, हसून बघितलं,
तर आपल्याला हसरा चेहरा दिसतो आपला. आपण डोळे मोठे वटारून बघितलं तर आपलाच चेहरा वटारलेला दिसतो. आपण दुःखी डोळे, चेहरा, नाक वाकडं केलं तर आपला चेहरा आपल्याला विडावाकडा दिसतो, चिडलेला. अगदी तसंच जसं तुम्ही असता त्याप्रमाणे तुम्हाला माणसं दिसतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला परमात्माही वाटतो. आपण म्हणतो ना, माझं काही ऐकत नाही, देव माझं ऐकत नाही, किंवा माझं काम होत नाहीये, किंवा अमुक माझ्याशी वाईट वागतोय, तर मग मला अनुभव येतो, मला असाच अनुभव येतो. काही तर कारण त्याचं ते ते क्वालिटी आपल्यामध्ये असते, आणि म्हणून ती आपल्याला दिसते तशी झालेली. तर ह्या पद्धतीनं म्हणून ते म्हणतायत की जसं ते भूत म्हणजे तैसे माझं स्वरूप शुद्ध आहे. पण तुम्ही ज्या अप्रोचनी ज्या पद्धतीचा चष्मा घालून आपण बघू, काळा, ग्रे, ब्राऊन, निळा, पिवळा, जांभळा, आपण ज्या पद्धतीची काच चष्म्यावर बसवू त्या पद्धतीनं आपल्याला दिसतं. अरे सगळं निळं निळं दिसतंय, अरे सगळं पिवळं पिवळं दिसतंय, अरे सगळं ब्राऊन दिसतंय. मग नुसतं क्लिअर ग्लासेस घातले तर मग शुद्ध छान स्वच्छ दिसतंय. म्हणजे काय की आपलं अंतःकरण जसं असेल तसं आपल्याला बाह्य सृष्टीमध्ये परमात्म्याचं स्वरूप दिसेल. तयासी तयाच्या संकल्पानुसार भासतो साचार भूताभास. मग मायेचा त्या होऊनी आलोप संकल्पाची झोप संपताची. सरे भूताभास तोही आपोआप निर्मळ स्वरूप उरे माझे. निजांगी भोवळ भरताच मग भोवे सर्व जग ऐसे भासे. आपण गोल चक्कर मारली तर आपल्याला वाटतं सगळं फिरतंय. ट्रेन मधनं जाताना आपल्याला वाटतं बाजूचं उलट उलट पळतंय. लहान मुलांना तसंच वाटतं ना. छोटी मुलं जेव्हा गाडीत बसतात, ट्रेन मध्ये खिडकीत बसतात, आवडतं त्यांना. त्यांना वाटतं झाडं मागे पळतायत, गाडी पुढे पळते, आपण पुढे चाललो. हे काय असतं त्याचं अज्ञान असतं. छोटा आहे तो, त्याला माहिती नाही. मग मग पुढे जाऊन त्याला सगळं सायन्स वगैरे इंट्रोड्यूस झाल्यावर कळतं की वेग नावाची वस्तू आहे, काहीतरी कॉन्सेप्ट आहे. वस्तू नाही, कॉन्सेप्ट आहे. स्पीड स्पीड नावाची कॉन्सेप्ट आहे. मग ते तिथेच असतं. आपली गाडी पळत असते, ज्या स्पीडनी पळते त्या स्पीडनी झाडं मागे जाताना दिसतात. तर म्हणजे काय, त्याला ज्ञान निर्माण झालं, त्याच्यामध्ये ज्ञान आलं, त्याला सगळं कळलं, रियालिटी कळली, सत्य काय आहे ते कळलं. आणि मग त्याला कळतं की अरे नाही, सगळं तिथल्या तिथेच आहे, आपण एका गावावरनं दुसऱ्या गावाला चाललोय. तसंच जेव्हा आपण गोल गोल फिरतो तेव्हा आपल्याला वाटतं चक्कर आली, सगळं जग फिरतंय. पण तसं नाही, आपण फिरतोय. तैसी आपुलीच कल्पना ती देख अखंडी अनेक पाहत असे. एकच असून आपल्याला अनेकात सगळ्यात अनेक स्वरूप दिसतात. ही अशी आहे, ती तशी आहे, तो तसा आहे, तो तसा आहे एकच. तोच सर्वव्याप्त आहे, सर्वांमध्ये भरून. अगदी माणूस नसलेल्या जागेत सुद्धा तोच आहे. म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक जी लाईफ फोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा परब्रह्मच आहे. आता कल्पना ती सांडोनी तत्वता पाहू जाता पार्था रूप माझे. हे परत परत इथे का सांगतात बरं, सांगा बरं. कारण राजविद्या योग आहे. गुह्य म्हणजे गुप्त ज्ञान सांगतायत, आणि म्हणून मगाचपासून तीच अनेक 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 सतत सतत एकच गोष्ट, ते अनेक हजारो अनुभव उदाहरणातनं एक्झाम्पल्स आपल्याला सतत तीच येत आहेत की माती होती, कल्पनेने वस्तू बनवल्या, हे होतं ते बनवलं. पुन्हा पुन्हा ते तेच सांगतात, कारण गुप्त ज्ञान हेच आहे की सगळ्यांमध्ये मीच आहे आणि सगळीकडे व्याप्त आहे, अंतर्बाह्य. हेच सांगायचंय, बॉटम लाईन एकच आहे. पण तरी पटवून 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 सांगतायत ते भूतांचे. तरी मी भूतात भूते माझ्या ठाई ऐसे स्वप्नातही नये कल्पू. असा विचार सुद्धा करू नको, स्वप्नात सुद्धा विचार करू नको की मी वेगळा आणि ते वेगळे. भूतांचे धारण करी एकला मी राहे अंतर्यामी तयाचे. सगळ्यांमध्ये मीच आहे, ती वेगळा नाहीये त्यांच्याहून. जाहला संकल्प संनिपात जया तेची ऐसी वाया बोलती गा.
त्रिदोषाची बाधा ज्यांना झाली कल्पना रूपी ते जसं बडबडतात असं म्हटलंय त्यांनी. जे वेगळं वेगळं करून समजतात, परमात्मा वेगळा, मी वेगळा, समोरचा वेगळा. म्हणून या ऐक प्रियोत्तमा नीट, विश्वाही सकट विश्वात्मा मी. प्रियोत्तमा म्हणतायत, सर्वात उत्तम असा तू, अत्यंत प्रिय असा मला. एकदाच सांगतोय, नीट समज. काय तर विश्वाही सकट विश्वात्मा मी. अख्ख्या विश्वाला धरून त्याच्या आतमध्ये असलेला मी, विश्वात्मा मीच आहे, दुसरा कोणी नाही. आणि जो हा मिथ्या भूत समुदाय तयासी आश्रय निरंतर. सूर्यकिरणांच्या आधारे केवळ मिथ्या मृगजळ भासत असे, तैसे माझ्या ठाई भासे भूत जात, मी तो अखंडित ऐसे जाण. मदाश्रये ऐसे होती प्राणीगण, परी नसे भिन्न तयाहुनी. प्रभा आणि भानू एकची संपूर्ण, भूतासी अभिन्न असे तैसा. ऐश्वर्य योग हा अमुचा तत्वता, कळला ना पार्था तुझं लागी. तुला कळलं ना काय ऐश्वर्य योग आहे माझं, किती काय प्रचंड ऐश्वर्याच्या स्वरूपात मी व्याप्त आहे सर्वत्र. हे कळलं का तुला, असं ते विचारतायत पार्थाला. म्हणजे आपल्याला विचारतायत की तुम्हाला कळलं ना, सर्व अर्थाने मीच आहे, दुसरं कोणी नाही. भूतवेदाचा तो संबंध गा येथे, आता उरे कोठे सांगे मज. मग भेद उरतच नाही. नको मानुभूते माझ्याहुनी भिन्न, मीही तयाहून भिन्न नसे. सेपरेट करूच नका, एकमेकांना एकमेकात पहा. बाहेरच्या जगाला आपल्यात पहा आणि स्वतःला त्यांच्यात पहा. म्हणजे प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती हे आपोआप येतात. व्हर्च्यूज आहेत हे, पॉझिटिव्ह व्हर्च्यूज एनर्जी आहे, कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतो आपण. ती आपोआप येते जेव्हा आपल्याला निगेटिव्ह साइड उरतच नाही समोरच्या मध्ये बघण्याची. ऍक्सेप्टन्स आणि इनर फॉरगिव्हनेस, आपोआप आपण क्षमा करू. अरे प्रत्येकाकडनं चूक होते, आपण चुका करून शिकतोय, माफ करा. सगळी निगेटिव्हिटी दी एंड होतो. आणि ती करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तो वननेस वाला, मी मागे इनिशिएशन सांगितलंय की 5th इनिशिएशनला वननेस होतो, म्हणजे पुन्हा जन्म घ्यायचं कारण उरत नाही. निर्बीज अंकुरण्याचं कारण उरत नाही, जन्म घेण्याचं निमित्त उरत नाही, काहीही हे असं उरत नाही की हे मला करून बघायचं किंवा शिकायचं किंवा अनुभवायचं किंवा दुसऱ्याला त्रास दिला तो भोगायचा राहिला, असं काही उरत नाही. ते ती स्टेज आपली लवकरात लवकर येण्यासाठी एकच उपाय आहे, सर्वांमध्ये परमात्म्याला बघा, स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःपासून दुसऱ्यामध्ये सगळीकडे तोच आहे. आणि इनर फॉरगिव्हनेस, स्वतःलाही माफ करा आणि दुसऱ्यांनाही करा. आणि असं केल्याने डिस्कनेक्ट होतात, निगेटिव्ह हे न्यूट्रलाइज होतात कनेक्शन्स, आणि लवकर लवकर जर्नी फास्ट होतो. कारण जेवढं तुमचं कार्मिक कनेक्शन राहील तेवढ्या वेळेला तेच तेच लोक, तीच फॅमिली घेऊन परत येतात. माझी एक मैत्रीण आहे, ती सांगते हाच नवरा माझा मागचे अनेक जन्म आहे, असं ती सांगते. म्हणे माझी आई जी आहे ती अनेक जन्म माझी आई राहिली. म्हणजे काय की ते न्यूट्रलाइज होऊनच नाही राहिलं. खरा तर त्याचा अर्थ आहे लवकर लवकर आटपायला पाहिजे ना पुढचं जर्नी. तर ते न्यूट्रलाइज होणं म्हणजे काय, माइंड म्हणजे काय म्हणतो आपण, ड्रॉ मॅच ड्रॉ. ऐश्वर्य योग हा अमुचा तत्वता, कळला ना पार्था तुझे लागी. भूतभेदाचा तो संबंध काय येथे, आता उरे कोठे सांगे मज. नको मानुभूते माझ्याहुनी भिन्न, मीही तयाहून भिन्न नसे. तर या पद्धतीनं तू मला वेगळं वेगळं न बघता माझं मुख्य स्वरूप ओळखून घे आणि तुझ्या हृदयामध्ये आणि सर्वत्र मला पाहायला तू सुरुवात कर, असं ते सांगत आहेत. सतत 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 एकच सांगतात. आपण इथे थांबूया, 5 वाजत आले, म्हणजे काही डिस्कस करायचं असेल तर करता येईल.